तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता ही नानखटाई पहा किती छान आणि अशी सुंदर दिसते आहे आणि विदाऊट ओव्हन मी हे नानखटाई बनवलेली आहे आणि अतिशय सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की नानखटाई घरी कशी बनवायची ते. तर बघा, तर ही जी नानखटाई तुम्ही बघता आहे तर ही मी कढईमध्ये बेक केलेली आहे आणि असं बघता क्षणी वाटत पण नाही की आपण ही कढईमध्ये बेक केलेली आहे. आणि आता मध्ये ती कशी बेक झालेली आहे हे पण मी तुम्हाला दाखवते. तर बघा आता इथे मी हे तुम्हाला तोडून दाखवते की ही कशी बेक झालेली आहे. बघा, अतिशय छान खुसखुशीत आपली ही अशी नानखटाई इथे झालेली आहे. आणि आता तुम्हाला मी हातावर सुद्धा अशी चुरून दाखवते की पहा किती छान अशी चुरली जाते ती हातावरती. तर बघा अशी ओव्हनमध्ये सुद्धा अशी ही होत नाही आणि अतिशय छान अशी खुसखुशीत आपली ही नानखटाई बनलेली आहे. तर चला मग आता बघूया मी ही नानखटाई कशी बनवली आहे ते. तर आता इथे घेतलेले आहे मी 1 कप साजूक तूप. तर मी इथे गाईचं तूप वापरलं आहे. तुमच्याकडे जर म्हशीचं असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता. कोणतंही साजूक तूप तुम्ही इथे वापरू शकतात. आणि बघा आता हे थोडं घट्ट असायला पाहिजे, पण माझ्याकडे हे थोडं पातळ होतं तरी पण मी हे घेतलेलं आहे आणि काही एवढा फरक पडलेला नाही आहे. तुम्ही तर बघितलीच ती नानकटाई किती खुसखुशीत झालेली आहे ती. तर आता इथे हे मी 1 कप साजूक तूप घेतलेलं आहे. तर यात टाकायचं आहे आपल्याला आता 2 कप गूळ. तर बघा आता इथे मी हे गुळापासून नानकटाई बनवणार आहे. आपल्याला इथे साखरेचा उपयोग करायचा नाही आहे. तर 2 कप इथे मी हा गूळ घेतलेला आहे. माझ्याकडे गूळ पावडर होती, तर त्या गूळ पावडरने मी आज ही नानखटाई बनवणार आहे. तर अतिशय हेल्दी आपली ही नानखटाई इथे बनणार आहे. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सुद्धा अशी हेल्दी नानखटाई तुमच्या घरी बनवता येईल. तर बघा आपण बाहेर बेकरीमधनं आणतो तर तिथे काय असतं, मार्गरीन किंवा डालडा तुपाचा उपयोग करतात आणि त्यापासून ही नानखटाई बनवतात. आणि आपण घरी जर बनवली तर आपण हे साजूक तुपापासून आणि व्यवस्थित असे गव्हाच्या पिठापासून वगैरे अशी बनवतो. आपण मैद्याचा सुद्धा इथे वापर करत नाही. आणि आपल्या फॅमिलीसाठी आपण हेल्दी फूड कसं द्यायचं हा नेहमी विचार करायला पाहिजे. तर बघा आता हे गूळ आणि तूप याचं हे जे मिश्रण आहे तर हे असं क्रीमी व्हायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला फेटायचं आहे. बघा हे असं क्रीमी टेक्स्चर याचं झालेलं आहे. तर मला 5 ते 7 मिनिट इथे हे फेटायला लागलेले आहे. तुमच्याकडे जर बीटर असेल तर तुम्ही बीटरने सुद्धा हे फेटू शकतात. पण बघा त्याचा कलर किती चेंज झालेला आहे, एकदम व्हाईट दिसत आहे ते. तर असं आपलं टेक्स्चर इथे यायला पाहिजे. तर आता हे फेटून झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे 2 कप गव्हाचं पीठ. तर बघा आता आपण हे नानखटाई पूर्ण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत, म्हणून हे 2 कप गव्हाचं पीठ आपल्याला इथे घ्यायचं आहे. आणि हे पीठ मी आधी चाळलेलं होतं म्हणून मी आता हे चाळून घेत नाहीये. तर आता हे 2 कप गव्हाचं पीठ आपण इथे घेतलेलं आहे आणि आता यात टाकायचं आहे आपल्याला, तर 1/3 कप आपल्याला इथे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घ्यायची आहे. तुमच्याकडे जर व्हॅनिला कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही हरभरा डाळीचं पीठसुद्धा इथे घेऊ शकतात. आणि 1/4 कप आपल्याला इथे बारीक रवा घ्यायचा आहे. जाड रव्याचा वापर करायचा नाही, एकदम बारीक रवा जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे. जाड रवा जर असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि मग तो यात टाका. आणि पहा आता 1 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर आणि 1 टीस्पून बेकिंग सोडा असं आपल्याला घ्यायचं आहे. आणि आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 1 टीस्पून वेलची पावडर. तर हे टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व आता इथे एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा आता हे थोडं मी मिक्स करते आहे, नंतर मग मी हे हाताने पूर्ण याचा गोळा तयार करून घेणार आहे. काय होतं ना, हाताने जर गोळा एकत्र केला आपण तर तो छान असा मळला पण जातो आणि एकजीव पण होतं. तर बघा आता इथे मी सर्व हा गोळा एकत्र करून घेते आहे आणि आपल्याला जर वाटलं की आपलं हे मिश्रण खूप ड्राय आहे तर यात तुम्ही अजून 1 चमचा तूप वापरू शकतात. तर मी इथे 1 चमचा तुपाचा वापर केलेला आहे आणि नंतर मग माझा हा गोळा इथे तयार झालेला आहे. तर बघा आता इथे आपला हा गोळा तयार झालेला आहे आणि आता आपल्याला हा कमीत कमी 15 ते 20 मिनिटासाठी बाजूला ठेवायचा आहे. इथे घेतलेली ही मी जाड बुडाची कढई आणि त्या कढईमध्ये हे मी मीठ टाकते आहे. तर हे मीठ माझं बऱ्याच वेळा वापरून झालेलं आहे. तर केव्हाही बेकिंगच्या वेळेस मी हेच मीठ वापरते आणि याचा उपयोग झाल्यानंतर ते एका डब्यामध्ये ठेवून देते. तर बघा आता इथे ठेवलेले आहे मी एक स्टँड आणि यावरती आपल्याला ठेवायचं आहे झाकण. तर कमीत कमी आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी हे प्रीहीट होऊ द्यायचं आहे. आणि इथे घेतलेलं आहे मी एक बेकिंग ट्रे. तर त्या ट्रेमध्ये मी बटर पेपर लावलेला आहे
आणि आता आपल्याला ह्या स्पूनने आपल्याला हे गोळे करून घ्यायचे, म्हणजे आपली जी नान कटाई आहे तर ती एकाच साईजमध्ये तयार होईल. तर असे आपल्याला इथे हे गोळे करून घ्यायचे आहे आणि त्यापासून आपल्याला हे नान कटाई बनवायची आहे. तर पहा, आता इथे मी हा गोळा तयार केलेला आहे आणि आता याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे थोडे काजूचे तुकडे. तर मी काजू आहे ते थोडे बारीक करून घेतलेले आहे आणि ते आपल्याला इथे थोडे डेकोरेशनसाठी ठेवायचे आहे. तर असं एक एक करून मी हे पूर्ण ट्रेमध्ये आपले हे नान कटाई तयार करून घेतलेली आहे. तर बघा, आता ही नान कटाई आपली एवढी झालेली इथे आणि अजून थोडा गोळा शिल्लक आहे, तर तो मी नंतर ठेवणार आहे. आणि आता बघा, तिथे आपलं होममेड ओव्हन तयार झालेलं आहे. आपल्याला इलेक्ट्रिक ओव्हनची गरज नाही. होममेड ओव्हनमध्ये आपण आपली ही नान कटाई बेक करणार आहोत. तर आपल्याला एकदम हळू इथे ठेवायचं आहे आणि ही कढई जी आहे खालची ही खूप तापलेली आहे. तर हळू आपल्याला इथे नेहमी काम करावं लागतं गॅसवरती. तर बघा, आता हे ठेवलेली आहे मी आणि यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे. तर इथे आपल्याला आता 20 मिनिट हे झाकून ठेवायचं आहे आणि 20 मिनिटानंतर आपण हे बघू की आपली नान खटाई कशी झाली आहे ती. तर आता 20 मिनिट झालेले आहे. बघू आपली नान खटाई कशी झाली इथे. बघा किती सुंदर असा कलर हिला आलेला आहे आणि खूप छान अशी बेक झालेली आहे. आणि आता आपल्याला हिला गार होऊ द्यायचं आहे. तर मी हिला खाली उतरवते आणि मग आपण गार झाल्यानंतर या भांड्यातनं आपल्याला ती बाहेर काढायची आहे. गार झाल्यानंतर मी तिला आता बाजूला काढून घेतलेली आहे आणि परत आता हा केक टीन आपल्याला गॅसवरती बेक करायला ठेवायचा आहे नान कटाई. तर बघा, आता हे पूर्ण नान कटाई मला बेक करायला 40 ते 45 मिनिट लागले आहे आणि बघा किती सुंदर आपली नान कटाई इथे बेक झालेली आहे. तर ओव्हनचं तर आपल्याला अजिबातच गरज नाही. गॅसवरती सुद्धा आपण छान असं हे बेकिंगचं काम करू शकतो. तर मंडळी, तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कॉमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि आपली ही जी होममेड ओव्हनमधली नान कटाई आहे तर ही व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आणि अतिशय खुसखुशीत आपली ही नान कटाई इथे बनवून तयार झालेली आहे. आणि तुम्ही माझी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनचं जे बटन आहे तर ते प्रेस करा, म्हणजे माझे जे नवीन नवीन व्हिडिओ येतील तर त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर अतिशय छान खुसखुशीत रवाळ अशी आपली ही नान कटाई बनवून तयार झालेली आहे. तर चला मग भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.